राम राम मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निराधार पैसे बँकमध्ये जमा झालेले आहे 2,500. पण श्रावण बाळ योजनेचे पैसे आत्तापर्यंत आलेले नाही. तर श्रावण बाळ पैसे यामागील हप्ताही आलेला नव्हता आणि या महिन्याचाही हप्ता आलेला नाही. श्रावण बाळ योजना आणि संजय गांधी निराधार योजना ऑगस्ट 2026च्या सुरुवातीपासून ऑगस्ट दुसऱ्या आठवड्यात जुलै महिन्याचे मानधन 1,500 रुपये लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यानुसार निधी वितरणाच्या वेळेत थोडासा फरक असू शकतो, असे इथे माहिती देण्यात आलेली आहे. तर तुमच्या जिल्ह्यात श्रावण बाळ आणि निराधारचे पैसे मिळालेले आहे की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता दुसरा मुद्दा बघूया, पैसे जमा होण्याची प्रक्रिया कशी असते हे मुद्द्यामध्ये समजून घेऊ. तर पैसे जमा होण्याची प्रक्रिया, वितरण कालावधी दरम्यान साधारणपणे 10 ते 25 तारखेच्या दरम्यान मागील महिन्याचा हप्ता जमा होत असतो. हे आपल्याला माहीत असेल, नाही तर या व्हिडिओमध्ये इथे वरती मी लिहून पाठवलेलं आहे, तुम्ही या व्हिडिओमध्ये ते बघू शकता. आता याच मुद्द्यामध्ये दुसरा मुद्दा असा येतो की किती रक्कम मिळते. तर रक्कम पात्र विद्यार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये म्हणजे 1,500 रुपये मिळत असतील, असे सामाजिक न्याय विभाग सांगते. पण आता काही जणांचे म्हणणे आहे की आमच्या जिल्ह्यात मिळाले, आमच्या जिल्ह्यात नाही मिळाले. तर जिल्हा फरक या तिसरा मुद्दा तुम्हाला इथे स्पष्टपणे दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये पैसे थोडे लवकर तर काही ठिकाणी 2-3 दिवस उशिरा येते व काही जिल्ह्याच्या ठिकाणी 5-10 दिवस नाही तर 15 दिवसांनी लेट येऊ शकते. पाठीमागील कारण असे आहे की प्रत्येक जिल्ह्यात किंवा प्रत्येक तालुक्यात सर्वात पहिले तुमची KYC करणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आपले DBT खाते चेक करणे हे बी गरजेचे आहे. आणि सर्वात मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला हयातीचं प्रमाणपत्र हे काढणे सर्वात गरजेचे आहे. जर तुमचे हयातीचे प्रमाणपत्र जर व्हेरीफाय नसेल तर तुमचा हप्ता येण्यास विलंब होऊ शकतो. तर ते सर्वात पहिले काम तुम्ही करावे. तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता. तर निराधार पैसे बँकमध्ये जमा झालेले आहे 2,500, पण श्रावण बाळ पैसे जमा झाले नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती वगैरे बघितलेली आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या जिल्ह्यात पैसे आले का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.